नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. तर मी इथं देवघर स्वच्छ पुसून घेऊन वस्त्र अंथरत आहे. इथे ना स्वामी महाराजांसाठी एक माझ्याकडे असलेला छोटासा पाट ठेवत आहे. त्याच्यावरती नंतर हा माझ्याकडे असलेला छोटासा महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे असलेला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, त्यांच्यासाठी छोटंसं सिंहासन ठेवून घेत आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या दोन्ही बाजूला मी इथे ना गजलक्ष्मी ठेवून घेत आहे. त्याच्यानंतर इथं आमचं कुलदैवत खंडोबा आहे, तर त्याचाच हा कोटांबा आहे, तो मी ठेवून घेत आहे. त्याच्यानंतर खंडोबा महाराजांची ड्युटी आहे ती पण ठेवून घेत आहे. इथे ना मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकत आहे. त्यावरती अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे. अष्टदल कमलवरती मी तर हळदी कुंकू वाहून घेत आहे. त्यानंतर प्लेटला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला. इथे ना आपल्याला पाण्याचा भरलेला एक कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, शुद्ध गंगाजल, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याची पाने टाकून घ्यायची आहेत. त्यानंतर हा नारळ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. माझ्याकडे असलेले छोटंसं मंगळसूत्र मी त्या देवीच्या कलशाला घालत आहे. त्यानंतर वस्त्रमाळ घालायची आहे. कलश हा नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. हा माझ्या देवघराचा ईशान्य कोपरा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवरती कुलदैवत खंडोबा, भैरोबा, माझ्याकडे असलेली उतरंड ठेवून घेत आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या उजव्या साईडला कुलस्वामी. इथे ना मी दिवा लावण्यासाठी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले, तर तांदळावरती हळदी कुंकू वाहून घेत आहे. त्यानंतर दिवा लावून घेतला आहे. बाळकृष्ण ठेवून घेत आहे. त्यानंतर बाळकृष्णाला माझ्याकडे असलेला सुंदर टोप घालून घेत आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती अन्नपूर्णा ठेवलेली आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी, महालक्ष्मी, त्याच्यानंतर माझ्याकडे असलेले शंख, कासव, रुद्रयंत्र, श्रीयंत्र, कुबेरयंत्र ठेवून घेत आहे. श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ घातली आहे. इथे ना मी प्रसाद ठेवून घेत आहे. त्याच्यानंतर
रांगोळी काढून घेत आहे. प्रथम मी कलर टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे असलेला हा शुभचिन्हाचा साचा, लक्ष्मीचे पाऊल काढून घेत आहे. पांढऱ्या कलरनं काढण्यापेक्षा असे 2 कलरने काढले म्हणजे सुंदर दिसतात. हा माझ्याकडे असलेला शुभचिन्हांचा साचा आहे, तो मी काढून घेत आहे. त्याच्यानंतर रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. महाराजांना गंध लावून घेत आहे मी इथे. त्यानंतर माझ्याकडे असलेली फुलं वाहून घेत आहे. धूप लावून घेत आहे मी इथं. छानपैकी असा धूप ओवाळून घ्यायचा देवांना. त्याच्यानंतर भीमसेनी कापूर आहे माझ्याकडे, हा तो पण मी लावून घेत आहे. त्याच्यानंतर सर्व देवांना मी धूपदीप ओवाळून घेत आहे. घरामध्ये अशी सकाळ सकाळ पूजा झाली म्हणजे घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण तयार होतं.
एक वेगळंच पॉझिटिव्हिटी येते आणि नवचैतन्य निर्माण होतं. तर माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. मला एवढी बोलायची सवय वगैरे नाही आहे, पण मी थोडा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तुम्हा सगळ्यांना परत आणखी एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काही चुकलं असेल तर समजून घ्या. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील का ते पण कमेंट करून सांगा. मी या व्हिडिओमधून माझी रोजची देवपूजा कशी असते ती दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.